मित्रांनो, काही वर्षांपूर्वी फेसबुक या समाज माध्यमाला जी जगभरामध्ये एक क्रेज होती, ती क्रेज कुठंतरी आज कमी होताना दिसत आहे. जगामधील बहुतांशी नेटिझन्स हे अन्य समाज माध्यमांकडे किंवा अन्य गोष्टींकडे वळलेले दिसत आहेत. आणि मग यावरून असं वाटतं की फेसबुकचं मार्केट डाऊन झालंय का. आणि हाच विषय घेऊन टेक्निकल गुरु गन्नी बाबा आपल्या समोर आहे. परंतु मित्रांनो, विषयाला सुरुवात करण्यापूर्वी जे माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा आले त्यांनी पटकन माझ्या चॅनल सबस्क्राईब करून घ्या. तर मित्रांनो, साधारण 15 वर्षापूर्वी फेसबुकची सुरुवात झाली होती आणि त्यानंतर हळूहळू करून फेसबुक संपूर्ण जगामध्ये पसरलं होतं. जगामधील सर्वात जास्त युजर्स हे फेसबुकचेच होते आणि त्यानंतर फेसबुकने संपूर्ण जगाला वेड लावलं होतं. आजही मला आठवतंय की साधारण 2008च्या आसपास मी माझ्याकडे एक मायक्रोमॅक्सचा फोन होता, साधा फोन होता कीपॅडचा, आणि त्यावरती माझ्या एका मित्राने मला फेसबुकचं अकाउंट उघडून दिलं होतं. ते अकाउंट उघडल्यानंतर मला त्या माझ्या मायक्रोमॅक्सच्या फोनमध्ये पोस्ट लिहिलेल्या दिसायच्या, परंतु फोटो आणि व्हिडिओ बिलकुल दिसत नव्हते. कुठला तरी तो मायक्रोमॅक्स X265 असं काहीतरी मॉडेल होतं आणि मी तरीही ते उघडून बघत बसायचो, तासन तास बघायचो. मला आजही आठवतंय की BSNLचं कार्ड होतं, 200 MB डाटा हा महिन्याला फ्री असायचा आणि महिनाभर किती फेसबुक वापरलं त्यात तरीही 30-40 MBच्या वरती त्यातला डाटा काही उडत नसायचा, उरलेला शिल्लकच राहायचा. फोटो दिसत नसायचे, परंतु खाली कॉमेंट नक्की काय पडलेले आहेत यावरून मीही तशाच प्रकारची कॉमेंट लिहायचो. नक्की पोस्ट काय आहे मला कळत नसायचं, फोटो काय आहे तेही कळत नसायचं. जर लिहिलेलं काय असलं तरच ते वाचता यायचं. अशा पद्धतीने माझा फेसबुकचा प्रवास चालू झाला होता. कॉमेंटमध्ये एकमेकांच्या खाली कॉमेंट करून बोललं की मला असं वाटायचं ही म्हणजे चॅटिंग आहे. परंतु नंतर काही दिवसांनी कळलं की तिथंच छोटा एक बॉक्स असायचा त्यामध्येच, आणि मग त्यामध्ये मेसेज येऊन पडायचा. नंतर कळलं की ते इनबॉक्समध्ये जे असतं त्याच्यावरती चॅटिंग केल्यानंतर ती वैयक्तिक चॅटिंग असते. आणि मग मलाच नंतर आता हसू येतं की त्यावेळी खरंच मला विशेष काही कळत नव्हतं. आपल्यापैकी बऱ्याचशा जणांचा कदाचित असाच अनुभव असेल. नंतर 2 वर्ष मी अशाच पद्धतीने छोट्या फोनवरतीच फेसबुक वापरलं. नंतर फोन वेगळा आला, परंतु कीपॅडचाच होता. 2010-11च्या दरम्यान स्मार्टफोन घेतल्यानंतर त्यावरती थोडंसं कळायला लागलं, व्हिडिओ प्ले व्हायला लागले आणि मग हळूहळू पुढं फेसबुक चांगलं कळायला लागलं, चांगला वापर सुरू झाला आणि मलाही वेड केलं होतं फेसबुकने. परंतु आजही मी तितका वेळ देत नाही. मागील 2 वर्षापूर्वीपासून फेसबुकवर माझं जाणं कमी झालेलं आहे आणि बहुतांशी लोक मी पाहतो की कमी झालेले आहेत. मग मी जेव्हा याचे कारण शोधायला जातो की फेसबुकची क्रेज नक्की का कमी झाली आहे, तेव्हा मला असं लक्षात येतं की मी का वळलो, तर मी जास्तीत जास्त माझा वेळ हा यूट्यूबवर घालवण्याचा प्रयत्न करतो. रिकामा वेळ समाज माध्यमांमध्ये घालवण्याऐवजी जर यूट्यूबवर काम करून जर मला काही त्याचे मोबदला मिळत असेल, त्यामध्ये भविष्यामध्ये कमाईची पायाभरणी करू शकत असेल, जर मला पैसे मिळत असतील, तर मी फेसबुकवरती वेळ का घालवावा असा मला प्रश्न पडतो. फेसबुकवर देखील अशा प्रकारचे पैसे मिळण्याची सोय आहे, परंतु ती मला यूट्यूबच्या तुलनेत फेसबुकवरची सोय ही अवघड वाटते. मला यूट्यूबवरती सोपं वाटतं. यूट्यूबवर मी सहजपणे सर्व गोष्टी करू शकतो. यूट्यूबमधलं मला बरंचसं माहिती आहे, त्यामुळे मी यूट्यूबवरती व्यक्त होत राहतो. परंतु अन्य लोकांचा जेव्हा मी विचार करतो तेव्हा मला असं वाटतं की मागील काही वर्षांमध्ये जे स्मार्टफोनमध्ये बदल झालेले आहेत, अमूलाग्र बदल झालेले आहेत, आणि मग स्मार्टफोनमध्ये बदल झाले आहेत म्हणून नवनवीन गोष्टी ज्या स्मार्टफोनमध्ये येत आहेत त्यामध्ये मग गेमिंग असेल किंवा मग वेगवेगळ्या फॅसिलिटीचं ज्या वेगवेगळे ॲप्स आहेत, त्यामुळे देखील फेसबुकची क्रेज कमी झाली असं मला वाटतं. फेसबुक टिकून आहे, त्याचं अस्तित्व संपलेलं नाही, परंतु क्रेज नक्कीच कमी झालेली आहे असं मला वाटतं. आणि मग हे सर्व नेटिझन्स नक्की कुठं जात आहेत, तर मला असं वाटतं की काही युवा वर्ग ज्यांना जमतं ते काही जण गेमिंगकडे वळलेले आहेत. आधीचे जे विविध गेम असायचे त्यामध्ये कॅन्डी क्रश वगैरे ते तासनतास खेळताना मी बऱ्याचशा जणांना बघितलं. आणि मागील काही महिन्यांपासून देशभर जगभर धुमाकूळ घालत असलेला PUBG हा गेम खेळताना मी सध्या बहुतांशी युवकांना पाहतो, ते जास्तीत जास्त त्यामध्ये गुंतलेले आहेत. काही युवकांना मी पाहतो की ज्यांना थोडीशी कलेची आवड आहे, ज्यांना थोडंसं कॅमेऱ्यासमोर येण्याची इच्छा आहे, ज्यांना
थोडंसं काहीतरी व्यक्त होण्याची इच्छा आहे, ते सरळ टिकटॉकचा मार्ग पकडत आहेत आणि मग टिकटॉकमधून वेगळ्या प्रकारची प्रसिद्धी, वेगवेगळ्या कलागुणांना वाव अशा पद्धतीने झटपट यशाच्या शिखरावर जाण्याचा मार्ग म्हणून बहुतांशी युवा पिढी आणि बरेचसे वयस्क लोक देखील टिकटॉकचा मार्ग पकडताना मी पाहतो आणि ही संख्या खूप मोठी आहे. म्हणजे जेव्हा जगभरातून आपण लोक पाहू, देशभरातले लोक पाहू, तेव्हा पबजी आणि टिकटॉक इकडे जाणारी भरपूर संख्या आहे. माझ्यासारखे युट्यूबकडे वळणारे देखील भरपूर आहेत. मी जरी खूप पबजी खेळत नसलो, मी साधारण 15-20 वेळेस खेळून पाहिलं, त्यावर मी एक स्वतंत्र माझ्या अनुभवाचा व्हिडिओ बनवणार आहे. टिकटॉकवरती मी आणखी व्हिडिओ बनवला नाही, डाउनलोड केलं आहे, परंतु आणखी त्याचं मला जास्त माहितीही नाही आणि आणखी त्यामध्ये व्हिडिओ देखील बनवलेला नाही, परंतु भविष्यात नक्की बनवेल. की प्रत्येक गोष्ट करून पाहणं हा माझा छंद आहे. तुम्ही देखील अशा प्रकारे छंद जोपासला पाहिजे. की ठीक आहे, खूप त्यात गुंतून नाही जायचं, परंतु करून बघायला काय हरकत आहे. अशा पद्धतीने मी या सर्व गोष्टींकडे पाहतो. पबजी देखील मी जेव्हा 2 व्हिडिओ बनवले तेव्हा मी पबजी कधीही खेळलेलो नव्हतो, परंतु 2 व्हिडिओ बनवल्याच्या नंतर मी मागील महिन्याभरात 15-20 वेळेस मी पबजी खेळून पाहिला. मला तो जमला नाही हा भाग वेगळा, परंतु मी जास्तीत जास्त युट्यूबवर रमतो आणि मग हे जे वेगवेगळी कारणं मी तुम्हाला सांगितलेली आहेत, त्यामुळे मला असं वाटतं की मागील 2-3 वर्षापूर्वी जी फेसबुकची क्रेज होती, त्या दरम्यान व्हॉट्सॲप देखील आलं होतं. व्हॉट्सॲपचं देखील एक काळ होता की त्यांची प्रचंड अशी जबरदस्त क्रेज होती. व्हॉट्सॲप शिवाय चैन पडत नव्हती लोकांना. सकाळी उठलं की सगळ्यात पहिल्यांदा नक्की काय काय मेसेज आलेत हे पाहायचे, सर्वांना उत्तरं द्यायची. अशा प्रकारचा दिनक्रम खूप जणांचा ठरलेला असायचा. रात्री झोपताना देखील सर्वांना मेसेज पाठवायचे, असा देखील दिनक्रम ठरलेला असायचा. परंतु ती देखील कुठंतरी कमी झाली असं मला वाटतं. कदाचित माझं ऑब्झर्वेशन बरोबर असेल, चूक असेल, मला माहित नाही, परंतु फेसबुक आणि व्हॉट्सॲप हे मागील 2-3 वर्षापूर्वी ज्या पद्धतीने समाजामध्ये सर्वांच्या जीवनामध्ये अस्तित्वात होतं, ते आज तितक्याच प्रमाणामध्ये आहे असं मला वाटत नाही. सध्या अशी परिस्थिती आहे की व्हॉट्सॲप तर मी कधी वापरलंच नाही. मागच्या वर्षभरात मी फक्त कामासाठी ते वापरतो. अतिशय मोजक्या लोकांसोबत त्यावरती बोलतो. आणि फेसबुक मात्र मी आधी खूप वापरायचो, आता तितका वापर होत नाही. आणि अन्य लोक जेव्हा मी पाहतो तेव्हा पबजी आणि टिकटॉककडे वळलेले दिसत आहेत. आणि मग त्यावरून असं मला वाटतं की हे जे वेगवेगळे स्मार्टफोन येतात, त्यामध्ये ज्या वेगवेगळ्या फॅसिलिटी येत आहेत आणि या फॅसिलिटीला धरून जे वेगवेगळे ॲप येत आहेत, वेगवेगळे गेमिंग येत आहेत, यामध्ये कुठेतरी आज जे खूप प्रसिद्ध आहे ते कदाचित उद्या असेलच असं काही नाही. त्यामध्ये वेगवेगळे अपडेशन येत राहणार. काळाच्या ओघामध्ये ज्याची क्रेज आहे ते कदाचित मागे पडू शकतं. एकदम संपूनच जाईल अशातला भाग नाहीये, परंतु ते मागे पडू शकतं आणि नवीन कुठलं तरी पुन्हा एकदा प्रसिद्ध होऊ शकतं. ही तंत्रज्ञानाची जगामधील रीत आहे. जे लोकांना सोपं वाटतं, जे आवडीचं वाटतं, जे सवडीचं वाटतं, ज्यामध्ये आपल्याला जास्तीत जास्त आनंद मिळतो, अशा प्रकारच्या ठिकाणी माणूस रमतो आणि त्याच ठिकाणी जास्तीत जास्त वेळ घालवतो असं मला वाटतं. आणि माझ्यासारखा थोडासा व्यावसायिक असा विचार करतो की फक्त रमण्यापेक्षा, फक्त आनंद मिळवण्यापेक्षा, फक्त समाधान मिळवण्यापेक्षा त्या समाधानामधून जर काही आर्थिक मोबदला मिळू शकत असेल तर आर्थिक मोबदला देखील आपण मिळवलाच पाहिजे. आणि त्यामुळं मी जास्तीत जास्त यूट्यूबकडं वळलेलो आहे, झुकलेलो आहे, जास्तीत जास्त वेळ घालवत आहे. आणि जर माझा व्हिडिओ पाहून अन्य कोणीही जर फक्त वेळ घालवण्यापेक्षा आणि आनंद समाधान मिळवण्यापेक्षा जर तुम्हालाही पैशाचा मोबदला मिळवायचा असेल तर तुम्ही नक्की यूट्यूबवर या असं आवाहन मी तुम्हाला सर्वांना करणार आहे. कारण मला पैसे मिळत आहेत तर माझी इच्छा आहे की माझ्या सबस्क्रायबर्सना, माझ्या फॉलोअर्सना देखील अशाच प्रकारचे पैसे मिळाले पाहिजे. जर माझ्या व्हिडिओ पाहण्यामधून जर कोणाला पैसे मिळणार असतील तर माझं कुठलंही नुकसान नाहीये, परंतु तुम्हाला जे पैसे मिळतील त्यामध्ये मला नक्की आनंद होणार आहे, मला त्यामध्ये समाधान वाटणार आहे, आणखी जास्त समाधान वाटणार आहे. त्यामुळे मी हा विषय निवडला की 2-3 वर्षापूर्वी जो फेसबुकवरती माझा फक्त वेळ जायचा,
मी तेव्हा तर व्हॉट्सअप वापरतही नव्हतो. तो वेळ कुठंतरी आज मी यूट्यूबवर घालतो आणि त्या वेळ हा सत्कारणी लागत आहे असं मला वाटतं. आणि माझे व्हिडिओ पाहून जर तुमचाही वेळ अशाच प्रकारे सत्कारणी लागला आणि मी जर तुमचा वेळ हा योग्य दिशेला वळवू शकलो तर ते मला जास्त समाधान असेल. आणि याच कारणासाठी वस्तुस्थिती मांडून हा व्हिडिओ मी तुम्हाला च्या समोर आणलेला आहे. आणि हा व्हिडिओ बनवण्याचा एकच उद्देश आहे की व्हॉट्सॲप आणि फेसबुकचं नक्की काय झालंय हे सांगणं माझ्यासाठी तितकं महत्त्वाचं नाही, परंतु तुम्ही यूट्यूबकडे वळावं, कमवतं व्हावं आणि तुमच्या आनंद, कलागुणांना वाव, समाधान यासोबतच तुम्ही पैसे देखील मिळवावे हा मुख्य उद्देश हा व्हिडिओ बनवण्याचा आहे. आजच्या पुरतं इतकंच. थांबतो. धन्यवाद.